आज आपण 12th HSC व्होकेशनल क्रॉप सायन्स या विषयाचं प्रॅक्टिकल घेणार आहोत आणि आजचा जो पेपर आपला आहे तो म्हणजे पेपर सेकंड आहे. ज्या पेपरचं नाव अप्लाइड ॲग्रिकल्चर अशा पद्धतीचं आहे, ज्याला आपण उपयोजित कृषीशास्त्र असं म्हणतो. आणि या उपयोजित कृषीशास्त्रामधलं आजचं जे आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत तर ते प्रॅक्टिकल आहे व्हिजिट टू ॲग्रो टुरिझम सेंटर. काय आहे? व्हिजिट टू ॲग्रो टुरिझम सेंटर म्हणजेच कृषी पर्यटन केंद्रास भेट देणे अशा पद्धतीचं हे आजचं आपलं प्रॅक्टिकल आहे. आणि या प्रॅक्टिकलचा जो कोड आहे या विषयाचा तो म्हणजे LB आहे. आणि एक विशेष आज सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना की आता हे जे प्रॅक्टिकल आहे पेपर सेकंडमधलं तर हे शेवटचं प्रॅक्टिकल आहे, कारण याच्या अगोदर आपण पूर्ण प्रॅक्टिकल घेतलेले आहे आणि हे आजचं सेकंडचं जे शेवटचं प्रॅक्टिकल आहे. याचा अर्थ की आपण पेपर सेकंड हा पूर्णपणे व्हिडिओ तयार करून आपल्याकडे पाठवलेला आहे आणि तो आपण व्यवस्थित पाहून घ्या. तर आपण या प्रॅक्टिकलकडे वळू. कृषी पर्यटन केंद्रास किंवा कृषी पर्यटन केंद्रास भेट देणे हे पाहत असताना त्यामध्ये एक बाब विशेष करून पाहिली पाहिजे की कुठलंही पर्यटन क्षेत्र असेल तर त्या पर्यटन क्षेत्राला भेट देत असताना अतिशय महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते. आणि त्याचबरोबर जे शासन आहे त्या शासनाला सुद्धा त्या पर्यटन भेटीमधून भरपूर प्रमाणात हा पैसा मिळत असतो. आणि त्यासाठी शासन ह्या वेगवेगळ्या स्कीम आयोजन करत असतात. परंतु आपलं जे हे कृषी पर्यटन केंद्र आहे तर या कृषी पर्यटन केंद्रास भेट देणे असा याचा उद्देश आहे. तर उद्देश पाहत असताना या ठिकाणी आपण कृषी पर्यटनाविषयी आधुनिक माहिती मिळते. आता आधुनिक माहिती म्हणजे काय? तर सध्या आपण जे पाहत आहोत झालेले बदल, शेतीमध्ये झालेले बदल असतील किंवा इतर बदल असतील, या बदलामध्ये विशेष करून त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी या आपल्याला आढळून आल्या तर त्या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण जेव्हा या कृषी पर्यटन केंद्रास भेट देतो तेव्हा आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि याचा जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कृषी पर्यटनासंबंधीचे बारकावे समजतील. आता काही गोष्टी अशा असतात की ते आपल्याला अजिबात माहिती नसतात. आपण म्हणतो की शेतीबद्दलचा आपल्याला संपूर्ण ज्ञान आहे, परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी आपण कधी ऐकल्याही नसतात किंवा पाहिल्याही नसतात. अशा पद्धतीचं एक ज्ञान आपल्याला मिळण्याचं केंद्र सुद्धा हे कृषी पर्यटन केंद्र आहे. आणि त्या ठिकाणची जी माहिती आपण घेतो तर ती माहिती कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे किंवा त्यामध्ये असलेले जे बारकावे आहेत तर ते सर्व बारकावे आपण अगदी तंतोतंत पाहणं हे आवश्यक असतं. तर आपण याचा साहित्य पाहू. साहित्यामध्ये भेटवही किंवा त्याला नोंदवही असेल, पेन, पेन्सिल, कागद इत्यादी गोष्टी हे आपल्याला कशा असतात? आवश्यक असतात. आता कृती व माहितीमध्ये आपणास हे माहिती पाहिजे की कृषी पर्यटन म्हणजे काय. फार महत्वाचं आहे. कृषी पर्यटन कशाला म्हणतात हे आपण सुरुवातीला पाहू. तर कृषी पर्यटन म्हणजे शेतीतील विविध बाबी. आता या ठिकाणी शेतीतील विविध बाबी
कृषी पर्यटन कशाला म्हणतात? शेतीतील विविध बाबी म्हणजे त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या माहिती आहे किंवा ज्याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायच्या आहेत त्या बाबी, शेतीवरचे विविध प्रकल्प. आता वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प त्या ठिकाणी कोणते असतात किंवा कोणकोणते प्रकल्प आपल्याला त्या ठिकाणी आढळून आले ते प्रकल्प, शेतीवरील विविध संसाधने, कोणत्या पद्धतीचे संसाधने आपल्याला त्या ठिकाणी आढळली व शेतीतील विविध पिके, शेतीमध्ये असणारे हे विविध पिके आणि विहीर, बैलजोडी, शेतीतील विविध साहित्य व साधने, शेतीतील जीवनशैली म्हणजे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं हे जीवनशैली असते किंवा राहणीमान कशा पद्धतीचं असतं ते जीवनशैली, राहणीमान, खाद्य, संस्कृती व परंपरा इत्यादीची माहिती म्हणजे कृषी पर्यटन होय. म्हणजे असं अनेक गोष्टी एक थोडक्यात सांगायचं असेल आपणाला तर शेतीबद्दलची जेव्हा आपण माहिती पाहतो तेव्हा शेतीमध्ये हे कोणकोणत्या गोष्टी असतात तर त्या सर्व गोष्टीचा एकंदरीत अभ्यास म्हणजे हे कृषी पर्यटन. एकंदरीत सर्व अभ्यास म्हणजे कृषी पर्यटन, अशा पद्धतीचं हे कृषी पर्यटन आहे. आता कृषी पर्यटन जेव्हा आपण पाहिलं तेव्हा थोडीशी मानवाबद्दलची ही पूर्व माहिती आपल्याला घेणं आवश्यक आहे. कारण मानव आणि शेती हे दोन्ही संबंध एकमेकाशी गुंतलेले असतात. तर फार पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर मानवाला तेवढं ज्ञान अवगत नव्हतं शेतीबद्दलचं किंवा तेवढं तंत्रज्ञान माहिती नव्हतं. परंतु मानव हा हळूहळू आपल्या कुशाग्र बुद्धीने एक एक गोष्टी माहिती करत आला आणि आज आपण पाहतो तर मानव हा अतिशय तरबेज झालेला आहे. तर हा तरबेज का झाला त्याचं कारण एक आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे. त्यासाठी करमणुकीची त्याला साधने लागतात. कारण त्याचं मानव कसा आहे हा समाजशील प्राणी आहे. म्हणजे मानवाला समाजामध्ये राहणं आवडत असतं. म्हणून तो काय करत असतो की समूहाने राहत असतो, एकत्र राहत असतो, जेणेकरून त्याच्या ज्या गरजा आहेत तर त्या गरजा ह्या पूर्ण झाल्या पाहिजे. परंतु त्याचबरोबर समाजशील प्राणी तर आहेच, परंतु काय होतं त्याला काही करमणुकीच्या साधनाची सुद्धा आवश्यकता असते आणि त्या पद्धतीचे करमणुकीचे साधने तो कशा तरी पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून हा निर्माण करत असतो किंवा त्या साधनाचा उपयोग करत असतो. जसं टीव्ही असेल, रेडिओ असेल किंवा मोबाईल वगैरे असेल, हे करमणुकीचे मानवाचे साधन आहेत. तसंच काही माणसे हे अभ्यासाचे भुकेले असतात. आता या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रात जेव्हा भेट देतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आढळून येईल की काही माणसं हे अभ्यासाचे कसे असतात, भुकेले असतात की त्यांना अभ्यासाशिवाय दुसरी गोष्ट कुठलीच हे आवडत नाही. अशा पद्धतीचे जेव्हा माणसं असतात तेव्हा ते माणसं काय करतात की दिवस रात्र आपल्या अभ्यासाकडे लक्ष घालत असतात आणि त्यासाठी त्यांना ज्ञान आत्मसात करणं हे काय होतं आवडत असतं. जेणेकरून तो काय करतो प्रत्येक गोष्ट बारकाव्याने पाहतो आणि प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं हा अनालिसिस करत असतो. अशा पद्धतीची काही माणसं असतात. काही माणसे हे वेगवेगळी संधी शोधतात. आता काही जणांना काय असतं की वेगवेगळ्या पद्धतीची संधी शोधायची असते, तर त्या पद्धतीने त्यांना काय होतं तर तशा पद्धतीची संधी त्या ठिकाणी मिळत असते. कुठलीही गोष्ट घ्या, एखादं कुठलंही संशोधन असेल आणि अशा ठिकाणी जर आपण भेट दिली तर त्या संशोधनाबद्दलची संपूर्ण माहिती मिळते.
तशाच पद्धतीनं या कृषी पर्यटन केंद्रात जेव्हा आपण भेट देतो तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा अनेक प्रकारच्या संधी असतात की त्यामधून आपणाला काय होतं, वेगवेगळ्या पद्धतीचं हे ज्ञान मिळत असतं. त्याच्यानंतरच काही माणसं काय करतात, उद्योगशील असतात, त्यांना त्या ठिकाणी तशा पद्धतीची संधी मिळते. आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, जो अभ्यासू माणूस असतो तर तो अभ्यासाच्याच बाबतीचा विचार करेल, परंतु उद्योगशील माणूस हा अतिशय चौकस बुद्धीचा असतो आणि तो प्रत्येक गोष्ट हे आधुनिक पद्धतीने तसंच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे पाहत असतो. त्याला एक माहिती असतं की यामधून आपल्याला अशा पद्धतीची माहिती मिळू शकते का, जेणेकरून की आपण नवीन उद्योग टाकू शकतो. आणि असे माणसं हे जीवनामध्ये यशस्वी होत असतात आणि पर्यायानं त्या ठिकाणी जर त्यांना तशा पद्धतीची संधी किंवा तशा पद्धतीचं वातावरण जर मिळालं तर ते काय करतात, ते पटकन आपला हा उद्योग टाकण्यासाठी हे प्रेरित होत असतात. आणि जेव्हा ते उद्योग एखादा टाकतात तेव्हा ते हजारो लोकांना रोजगार पुरवण्याचं कार्य सुद्धा करत असतात. हे फार महत्त्वाचं आहे. तसंच हे मानवाचे विविध छंद असून प्रेक्षणीय स्थळी तेथील लोकजीवन, तिथली संस्कृती, परंपरा, निसर्ग इत्यादी गोष्टीचं काय ज्ञान. आता हा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे, त्याचं कारण एक आहे की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी भेट देत असतो तेव्हा त्या भेटीमागचा आपला जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन म्हणजे की प्रेक्षणीय स्थळी तेथील लोकजीवन, म्हणजे त्या ठिकाणचं लोकजीवन, त्या ठिकाणच्या चालीरीती, त्या ठिकाणचं राहणीमान, त्या ठिकाणची असणारी व्यवस्था, या सर्व गोष्टीचं ज्ञान मिळत असतं. दुसरी गोष्ट तिथली संस्कृती, कशा पद्धतीने त्यांची संस्कृती असते किंवा ते कशा पद्धतीने राहत असतात याबद्दलचं ज्ञान सुद्धा तिथं मिळतं. आणि परंपरा म्हणजे कशी त्यांची परंपरा आहे, ते कोणत्या परंपरेत राहतात किंवा कशा पद्धतीने राहतात या गोष्टीचं सुद्धा त्या ठिकाणी ज्ञान मिळतं. आणि त्याचबरोबर निसर्ग इत्यादी गोष्टीचं ज्ञान मिळतं. आता निसर्गाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा प्रत्येक मानवाला एक शांत ठिकाणी राहणं हे आवडत असतं, प्रत्येक माणसाला आवडत असतं. परंतु तशा पद्धतीचं ठिकाण न मिळाल्यामुळे तो नेहमी काय असतो की बेचैन असतो. जर त्याला निसर्गरम्य गोष्टीमध्ये जर त्यांचं मन लागलं तर त्याच ठिकाणी तो संशोधन करत असतो. जसं आपण रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल बरेच गोष्टी आपल्याला माहिती आहेत, कारण निसर्गाशी कसं राहावं, कशा पद्धतीनं संवाद साधावा. तसंच दुसरं एक उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर बाबा आमटे यांचं सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं उदाहरण देता येऊ शकतं, कारण तशा डोंगराळ भागामध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात हा निसर्ग फुलवला आणि हजारो लाखो लोकांना त्या ठिकाणी रोजगार हा तयार करून दिला. अशा पद्धतीचे उदाहरणं हे भरपूर आहेत आपल्या भारतामध्ये. म्हणून निसर्ग हा फार महत्त्वाचा आहे. निसर्ग काय करत असतो की पूर्ण मानवजात जी आहे तर या पूर्ण मानवजातीला सांभाळण्याचं कार्य हा निसर्ग करत असतो. त्याचं कारण एक आहे की जेव्हा हे वनस्पती ऑक्सिजन निर्मिती करतात आणि कार्बन डायऑक्साईड घेतात, याच्यामुळे काय होतं, या पृथ्वीचं पूर्ण संतुलन आणि मानवजातींना राहण्यासाठी एक फार मोठा आधार आपल्याला मिळू शकतो. म्हणून निसर्गाचं अनन्य साधारण महत्त्व आहे. आणि तसंच यामध्ये फार मोठी आर्थिक उलाढाल होते.
व रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. एक साधं उदाहरण घ्या तुम्ही. गावामध्ये जर एखादी जत्रा असेल तर त्या ठिकाणी फुगेवाल्यापासून ते स्टॉलपर्यंतचे सर्वच दुकानं त्या ठिकाणी लागतात आणि एकंदरीत त्या गावचे जी उलाढाल असते जवळपास 5 ते 10% उलाढाल त्या दिवशी एका दिवसात होत असते. म्हणजे वर्षभरात जेवढी उलाढाल व्हायला पाहिजे तेवढी त्याच्यापेक्षा 5 ते 10% एका दिवसामध्ये उलाढाल होते. म्हणजेच आर्थिक जो भाग आहे तर तो आर्थिक भाग हा परिपूर्ण होत असतो. म्हणून हे जी उलाढाल आहे आर्थिक उलाढाल तर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर होत असते आणि त्या उलाढालीमधून काय होतं, शासनाला किंवा तिथली स्थानिक लेवल नगरपंचायत असेल पंचायत असेल तर अशा त्या स्थानिक लेवलला त्याचा फार मोठा फायदा होत असतो. म्हणून ही आर्थिक उलाढाल जर निर्माण करायची असेल तर शासन काय करतं, प्रत्येक राज्यामध्ये पर्यटन स्थळ निर्माण करत असतं. त्याचं कारणच एक असतं की पर्यटन स्थळामधून जेवढा पैसा मिळतो तेवढा कशातून मिळत नाही, हा याचा उद्देश आहे. तर तशा पद्धतीनं या ठिकाणी तो पैसा मिळतो. तसंच काय होतं की रोजगाराच्या ज्या संधी असतात तर अशाच अनेक प्रकारचे पर्यटन स्थळ जर निर्माण केले तर वेगवेगळ्या ठिकाणी हे रोजगाराची संधी ही प्रचंड प्रमाणात निर्माण होते आणि त्याचा फायदा पर्यायानं त्या कुटुंबाला होतो आणि तसंच शासनाला सुद्धा होत असतो. म्हणून हे जे कृषी पर्यटन केंद्र आहे याला जेव्हा आपण भेट देतो तेव्हा या सर्व गोष्टी अगदी आपल्या लक्षात येऊ शकतात. त्यानंतर आता आहे निरीक्षण. निरीक्षणामध्ये आपण या ठिकाणी काही मुद्दे पाहणार आहोत. याच्यामधला जो पहिला मुद्दा आहे तर कृषी पर्यटन केंद्राचे नाव व पत्ता. हे प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपण भेट देतो त्या त्या ठिकाणी आपणाला ह्या गोष्टी या लिहाव्याच लागतात, कारण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. दुसरा आहे स्थापना दिनांक, म्हणजे कधी स्थापन ते होणार. तिसरा आहे भेटीचा दिनांक, म्हणजे आपण कोणत्या तारखेला भेट दिली तर त्या तारखेचा दिनांक या ठिकाणी द्यायचा. चौथा आहे आपला भेटी दरम्यान असणारा अनुभव. तर यामध्ये आपण जी भेट दिली त्या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रास तर तिथे कशा पद्धतीचं वाटला माहोल तर याबद्दलची माहिती या ठिकाणी द्यायची. संपर्कासाठी मोबाईल नंबर, तिथला जो कोणी मेन असेल तर त्याचा हा मोबाईल नंबर आणि आपण दिलेला अभिप्राय, म्हणजे आपणाला त्या ठिकाणी गेल्यानंतर कशा पद्धतीनं वाटलं ही सर्व गोष्टीची नोंद त्या ठिकाणी केली पाहिजे. तसंच कृषी पर्यटन केंद्रातील विविध उपक्रम, आता त्या ठिकाणी आपल्याला कोणते उपक्रम आढळून आले किंवा त्या ठिकाणी कोणते उपक्रम हे कार्यरत होते तर ते 4-5 जे उपक्रम त्या ठिकाणी चालवले जात होते तर त्याचे या ठिकाणी नाव लिहायचे. उदाहरण जर पाहायचं असेल तर समजा एक उदाहरण म्हणून सांगतो, गांडूळ खत प्रकल्प निर्मिती किंवा गांडूळ खत निर्मिती हा एक त्या ठिकाणी प्रकल्प तसा त्या ठिकाणी निर्माण केला होता, असे एक उदाहरण आहे. अशा पद्धतीनं ते तुम्ही हे 5 ते 6 उदाहरणं द्यायची आहेत आणि त्या ठिकाणचे जे उपक्रम राबवले जातात त्याबद्दलची माहिती तुम्हाला द्यायची आहे. तर असं एकंदरीत आज आपला जो पेपर दुसरा आहे तर त्या पेपरचं पूर्ण प्रॅक्टिकल झालेले आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.